ह्या घराचं इंटिरियर मानसी मांजरेकर मॅडमनी केलंय. त्यांनी 2D आणि 3D मॉडेल्स आम्हाला दिलेले. ॲज पर द 3D एक्झॅक्टली तसंच इंटिरियर झालंय घराचं. कुठेही कोणतंही मटेरियल घ्यायला आम्ही त्यांनी आम्हाला आमचा ओपिनियन घेतला. त्याच्यानंतरच आम्ही पुढे पुढे आम्ही गेलो त्याच्यावर. सो घराचं आम्ही एकदम खुश आहोत. आता हे इंटिरियर पूर्ण झाल्यानंतर पाहुणे जेव्हा आले तेव्हा त्यांनी बघितलं की जेव्हा स्टार्टिंगला जसं घर होतं आणि त्याच्यानंतर मग आता इंटिरियर झाल्यानंतर ताईंनी जे काही छान इंटिरियर केलं ते मला खूपच आवडलं आणि सगळ्या गेस्टला पण खूप आवडलं. काय इम्पॉर्टंट आहे प्रॅक्टिकल काय? म्हणजे खूप गोष्टी Instagramवरती दिसतात की असं करा, तसं करा. पण त्याच्यामध्ये एक्झॅक्टली प्रॅक्टिकलमध्ये काही तुम्हाला चांगलं वाटेल आणि काय लाँग टर्म यूज होईल हे खूप चांगलं एक्सप्लेन पण केलं तिने. म्हणजे आम्हाला जास्त तिकडे लुकआउट नाही करावं लागलं साईटवरती, की हां, बरोबर होतंय का? चालू आहे का? म्हणजे माणसं काम करतात का? असं काहीच टेन्शन नव्हतं. आणि ते जसं आम्ही इमॅजिन केलेलं 3Dमध्ये तसंच्या तसं आम्हाला ते मिळालं आणि आता मी खूप खुश आहे माझ्या नवीन किचनमध्ये. आणि आता इकडे पण आम्ही आमच्या घरी हेच इंटिरियर्सकडनं आम्ही इंटिरियर करून घेतलं. आमचे दोन्ही पण एक्सपिरियन्स खूप छान आहेत. नमस्कार. माझं नाव सौरभ राणे आणि माझी वाईफ स्नेहल राणे. आम्ही मुलुंड ईस्टमध्ये राहतो, गव्हाणपाडा एरियामध्ये. आमचा 2 BHK फ्लॅट आहे हा. आमच्याबरोबर आमचा छोटा बाबू आहे 1.5 वर्षाचा आणि माझे आई-बाबा पण राहतात. सो ह्या घराचं इंटिरियर मानसी मांजरेकर मॅडमनी केलंय. एस इंटिरियर्स कंपनी त्यांची. सो त्यांनी पूर्ण इंटिरियर ह्या घराचं केलंय. त्यांनी 2D आणि 3D मॉडेल्स आम्हाला दिलेले. अ, प्रत्येक रूमचे, हॉलचे, बेडरूमचे, किचनचे प्रत्येकाचं ॲज पर द 3D एक्झॅक्टली तसंच इंटिरियर झालंय घराचं. अ, स्टार्ट टू फिनिश म्हणजे त्यांनी सगळी ट्रान्सपरन्सी होती त्यांच्या कामामध्ये. अ, अ, कुठेही कोणतंही मटेरियल घ्यायला आम्ही त्यांनी आम्हाला आमचा ओपिनियन घेतला. त्याच्यानंतरच आम्ही पुढे पुढे आम्ही गेलो त्याच्यावर. सो घराचं आम्ही एकदम खुश आहोत. जे पण काम झालं. थोडासा वेळ लागला पण चांगलं काम झालं. आता हे इंटिरियर पूर्ण झाल्यानंतर पाहुणे जेव्हा आले तेव्हा त्यांनी बघितलं की जेव्हा स्टार्टिंगला जसं घर होतं आणि त्याच्यानंतर मग आता इंटिरियर झाल्यानंतर ताईंनी जे काही छान इंटिरियर केलं ते मला खूपच आवडलं आणि सगळ्या गेस्टला पण खूप आवडलं. पूर्ण चेंज झाला लूक घराचा आणि आम्ही खूपच खुश आहोत आणि छोट्या-छोट्या गोष्टींपासून मोठ्या सगळ्या गोष्टींपर्यंत ताईने म्हणजे मानसी मांजरेकर ताईने आम्हाला खूप हेल्प केली. सगळं मटेरियल सिलेक्ट करण्यापासून काय चांगलं वाटेल, कोणतं कॉम्बिनेशन कसं वाटेल, सगळं खूप छान एक्सप्लेन केलं. काय इम्पॉर्टंट आहे आणि प्रॅक्टिकल काय? हां, म्हणजे खूप गोष्टी Instagramवरती दिसतात, की असं करा, तसं करा. पण त्याच्यामध्ये एक्झॅक्टली प्रॅक्टिकलमध्ये काही तुम्हाला चांगलं वाटेल आणि काय लाँग टर्म यूज होईल, हे खूप चांगलं एक्सप्लेन पण केलं तिने आणि त्याप्रमाणेच आम्ही सगळं छान असं डिझाइन केलं. खूप छान एक्सपिरियन्स आहे आमचा. तुम्ही पण मानसी मांजरेकरांच्या एस इंटिरियर्सला नक्कीच हो. बघा. त्यांच्या वेबसाईट व्हिजिट करा. तुम्हाला आवडतील त्यांचे जे त्यांनी वेबसाईट्सवरती जे काही त्यांचे इन्फॉर्मेशन टाकली आहे आणि जे काही त्यांचे बाकीचे पण साइट्स आहेत त्याचे पण भरपूर आम्ही ते बघूनच आम्ही सगळं ते रिसर्च करूनच आम्ही त्यांच्या एस इंटिरियर्सला आम्ही व्हिजिट केलेलं आणि आम्हाला पण ते खूप आवडलेलं. माझी आई म्हणजे माझ्या माहेरी इंटिरियर करायचं होतं काही वर्षांपूर्वी. तेव्हा पण आम्ही
एसी इंटिरियर्सलाच आम्ही अप्रोच केलेला आणि तेव्हा तिकडचं जे आम्ही इंटिरियर केलेलं ते पण आम्हाला खूप आवडलं आणि त्याच्या वर्णानंतर मग परत माझ्या सासरी पण आता जेव्हा इंटिरियर करायचं तेव्हा पण आम्ही एसी इंटिरियर्सलाच आम्ही कॉल करून आम्ही त्यांच्याशीच व्हिजिट केला. आम्ही दुसऱ्या कोणाला तसं विचारलंच नाही की काय कसं असेल वगैरे म्हणून आम्ही त्यांच्यावरतीच पूर्ण भरोसा ठेवला आणि वर्कलोड एवढं होतं, ऑफिस असायचं, काम असायचं, लहान मुलगा आहे माझा 1.5 वर्षाचा. तो खूप म्हणजे ॲक्टिव्ह आहे, त्यामुळे त्याच्याकडे पण फोकस करायचं असायचं. त्यामुळे आम्ही रिलॅक्स होतो, की हां, म्हणजे आम्हाला जास्त तिकडे लुकआउट नाही करावं लागलं साईटवरती, की हां, बरोबर होतंय का? चालू आहे का? म्हणजे माणसं काम करतात का? असं काहीच टेन्शन नव्हतं. ते प्रॉपरली वर्क होत होतं आणि स्पेशली मी म्हणेन किचनचं करताना, इंटिरियर करताना तेव्हा आम्हाला खूप कन्फ्युजन होतं, की कारण की किचन खूप मोठं आहे, की लहान आहे, मग कसं करायचं? त्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट्स वगैरे, ट्रॉली कशी करायची, मग कबर्ड्स कसे मग त्या छोट्या-छोट्या, बारीक-बारीक किचनच्या गोष्टी पण आम्हाला करताना खूप चॅलेंजिंग होत्या. पण त्या पण मानसी मांजरेकर ताईंनी आम्हाला खूप हेल्प केली त्याच्यामध्ये आणि खूप आम्हाला प्रॅक्टिकली गोष्टी समजावून आम्ही ते डिझाइन केलं आणि ते जसं आम्ही इमॅजिन केलेलं 3Dमध्ये तसं आम्हाला ते मिळालं आणि आता मी खूप खुश आहे माझ्या नवीन किचनमध्ये. तर आम्ही आता एस इंटिरियर बरोबर आता पूर्ण आम्ही जे काही आधीचे पण एक्सपिरियन्स आमचे आहेत, माझ्या माहेरचे आणि आता इकडे पण आम्ही आमच्या घरी एस इंटिरियर्सकडनं आम्ही इंटिरियर करून घेतलं. आमचे दोन्ही पण एक्सपिरियन्स खूप छान आहेत. तुम्ही पण एस इंटिरियर्सच्या वेबसाईट व्हिजिट करा. त्यांचे भरपूर सारे प्रोजेक्ट्सचे तिकडे साइट्सचे तिकडे व्हिडिओज आहेत आणि तुम्ही ते बघू शकता आणि तुम्ही पण तसं एस इंटिरियर्सला अप्रोच करून, कॉल करून तुम्ही पण तुमचं इंटिरियर करून घ्या. तुम्हाला पण तुमचा चेंज झालेला लूक अँड फील आवडेल आणि खरंच खूप हेल्पफुल आहे. आयडियाज खूप छान आहेत. तुम्ही पण एक्सपिरियन्स करा. थँक यू. थँक यू.